जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाजवी प्रेम रसा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज गुरुवार आणि नवमी तिथी आणि आज महालक्ष्म्या आपापल्या घरी जाणार. नवमी तिथी 9वा दशक 27 तारीख मे 7-2-9 या 9च्या आकड्याची मोठी एक मजा आहे. पण 9 दुणे 18, 9 त्रिक 17, 8 आणि 1 9, 7-2-9 म्हणजे 9 हा जो आकडा हा पूर्णांक आहे. आणि ह्या 9 तारखेला ह्या आपल्या नवमीला आणि आपलं 9वा दशक सुरू होतं आहे. महालक्ष्म्या आणि गणपती मोठ्या आनंदामध्ये आले. 3-4-5 दिवस गणपती, 3 दिवस महालक्ष्म्या राहिल्या. आपल्या सगळ्यांना आनंद दिल्या, आनंदात राहिल्या आणि आता जिथून आल्या तिथे परत जाणार. आपल्यालासुद्धा हे देव आणि देवता हे शिकवतात की वेळ झाली की आपण ह्या भूतलावर येतो, सगळ्यांना आनंद द्यावा, आपणही आनंद घ्यावा, निष्काम काम करावं, सगळ्यांशी प्रेमाने वागावं आणि वेळ झाली की आपण आनंदात निघून जावं. हेच आपल्याला ह्या महालक्ष्म्या आणि गणपती शिकवत आहेत. ह्या दोघांनाही नमस्कार करते आणि आजच्या 9व्या दशकाला आपण सुरुवात करूया. 9व्या दशकाचं नाव आहे गुणरूप आणि पहिल्या समाचं नाव आहे आशंकानाम समास. हा जो गुणरूप हा जो दशक आहे ह्याचा 6वा समास जो आहे ह्याचं नावसुद्धा गुणरूपच आहे. गुण हे कारण आहे तर रूप हे कार्य आहे. जेवढे गुण जास्त तेवढं रूप जीवाला धारण करता येतं. समर्थांच्या मते या संबंध विश्वात एक जाणीव विद्यमान आहे. सत्वगुणी माणसामध्ये ही जाणीव पूर्ण असते, रजोगुणी माणसामध्ये 50-50% असते, तर तमोगुणी माणसामध्ये नेणीव पूर्ण असते रजो आणि जाणीव नसतेच. बघा, आपण दरवर्षी आणि एका ठिकाणी प्रत्येकीच्या घरी गुरुवारी जमून आणि आपण ही नामसाधना करत असू. पण ह्या वर्षी आपण आणि एक वेगळ्याच तऱ्हेने ही नामसाधना करतोय. एकाच वेळेला सगळ्याजणी 5 वाजता जमतोय आणि ठरल्याप्रमाणे साधना करतोय. आपण जरी वेगवेगळ्या घरात असलो तरी आपली जाणीव सगळ्यांची एकच आहे. आपण मनाने सगळ्या एकत्र आहोत, शरीराने आपण वेगवेगळे आहोत. ह्यालाच म्हणायचं जाणीव. हा 29 ओव्यांचा जो समास आहे हा प्रश्नोत्तर रूपाचा आहे. पैकी 14 प्रश्न आहेत आणि 14 उत्तर आहेत. समर्थाने एकंदर 42 परब्रह्माची लक्षणं वर्णन केली आहेत. निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे, हा झाले प्रश्न. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. अशा प्रकारे एकंदर 42 परब्रह्माची लक्षणं आणि समर्थ आपल्याला या समासात सांगतायत. आपण ती थोडक्यात पाहूया. निराकार, निराधार, निर्विकल्प, निरामय, निराभास, निरावयव, निष्प्रपंच, निष्कळंक, निरोपाधी, निरोपम्य, निरालंब, निरापेक्ष, निरंजन, निरंतर, निर्गुण, निस्संग, निर्मळ, निश्चल, निःशब्द, निर्दोष, निवृत्ती, निष्काम, निर्लेप, निष्कर्म, अनाम्य, अजन्मा, अप्रत्यक्ष, अगणित, अकर्तव्य, अक्षय, अरूप, अलक्ष, अनंत, अपार, अढळ, अतर्क्य, अद्वैत, अदृश्य, अच्युत, अच्छेद, अधाह्य आणि अक्लेद अशी ही एकंदर 42 विशेषणं समर्थ सांगतायत. जे निराकार आहे ज्याला आधार नाही, जे अरूप आहे त्याला उपाधी नाही, जे अलक्ष असणार, जे अजन्म असणार, ते अनाम्य असणार आणि शेवटची ओवी अत्यंत महत्त्वाची आहे. ही सर्व विशेषणं जी आहेत ती एकमेकांना परस्पर पूरक आहेत. 29वी जी ओवी आहे ती मात्र अगदी लक्षणीय आहे. परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपण चिते, हे कळे अनुभवते सद्गुरू केल्या. म्हणजे हे सगळं जे आहे समर्थ म्हणतात की हे ब्रह्म जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर आपण सद्गुरू केले पाहिजेत आणि मगच आपल्याला ह्या 42 लक्षणांचा अर्थ कळेल आणि ही सगळी लक्षणं आपल्यामध्ये येतील. दुसरा जो समास आहे हा ब्रह्मनिरूपणाचा आहे. यदृष्टम तद्नष्टम, जे जे डोळ्याने दिसतं ते सर्व नाश पावणार आहे. सर्व वस्तूंना आत बाहेर व्यापणारे परब्रह्म डोळ्याने दिसत नाही
व नाशही पावत नाही. पहिल्या 14 ओव्यामध्ये ब्रह्माचं वर्णन समर्थ करतायत. शब्दज्ञानी माणूस मी ब्रह्म आहे असे म्हणतो, याचा अर्थ ब्रह्म गौण आहे आणि मी मुख्य आहे असं त्याला वाटतं. शब्द वाचल्यावर प्रथम शब्दार्थ कळतो, तोच वाच्यांश पुढे त्याचेच शब्दाचे मर्म समजते, तो लक्षांश. पुढे दोन्ही गळून पडतात आणि साधक मौनात जातो. उदाहरणार्थ द्यायचं तर आई म्हटल्यावर प्रथम ते मातृत्वाचे द्योतक आहे, पुढे स्वतःची आई डोळ्यासमोर येते आणि शेवटी तिची ममता, वात्सल्यमूर्ती, प्रेम लक्षात येते. मग ती आई कोणाची असो आणि तिच्या आठवणीने काही काळ आपण मौनात जातो. म्हणून समर्थ म्हणतात की निःशब्द होणे हे खऱ्या ज्ञानाचे लक्षण आहे. अनन्य झाल्याखेरीज स्वरूपानुभव येत नाही. आणि म्हणून 34व्या ओवीमध्ये समर्थ सांगतात आपल्याला की हे न बोलिताच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे, मग अबोलपणेची साजे महापुरुषी. ज्यांना आत्मज्ञान झालेलं असतं ते मुळी मौनातच जातात, ते मौन स्वीकारतात. पण जे अर्धवट असतात ते मात्र आपली शेखी मिरवत असतात. म्हणून समर्थ म्हणतायत की मौन सर्वांनी धरावं. मौनाचं महत्त्व सर्वात शेवटी समर्थ सांगतायत. शेवटीच्या वेळेला समर्थाने म्हणजे काय केलं, एक विनोद केला आहे की जो मौनात आहे आणि तो म्हणतोय की अरे मी मौनात आहे, इतकं सुद्धा मौनाचा भंग आपण करता कामा नये. तिसरा जो समास आहे त्याचं नाव आहे निसंदेह निरूपण. दक्ष प्रजापती आणि त्याने एक मोठा यज्ञ केला आणि यज्ञशाळेमध्ये जायला म्हणून तो यज्ञशाळेमध्ये गेला. आणि गेल्यानंतर दक्ष प्रजापती म्हणजे यज्ञ करता आल्यावर सर्वजण सगळ्यांनी उठून त्यांना उत्थान दिलं, त्यांचा मान सन्मान केला. पण 2 जण उठले नाहीत, एक म्हणजे ब्रह्मदेव आणि दुसरे म्हणजे शंकर. आता आपला हा जावई आणि शंकर उठला नाही, मला मान दिला नाही, म्हणून दक्ष प्रजापती चिडलेत आणि त्यांनी एकमेकांना शाप दिलाय. नंदीने शाप दिलाय, शंकर मात्र डोळे मिटून शांत बसलेले आहेत. दक्ष प्रजापती ची आणि शंकर स्थिती म्हणजे ते समाधीत आहे हे दक्षाला मुळी समजलंच नाही आणि त्याच्यामुळे ते चिडले. ज्याचा अनुभव जैसा तो बोलतो तैसा, संपदे विण तो घेवसा तो निरर्थक. समर्थ म्हणतात ज्याला जसा अनुभव येतो तसा तो जीवनाचा अर्थ समजतो आणि सांगतो. उदाहरणार्थ ज्याच्यापाशी संपत्ती नसते ते मोठे साहस करू शकत नाहीत, त्याला साहसाची मोठी कल्पनाही करता येत नाही. त्याप्रमाणे ज्याचा अनुभव अगदी क्षुद्र असतो त्याला ज्ञानी पुरुषाच्या विशाल अनुभवाची कल्पनाच करता येत नाही. आणि म्हणून दक्ष प्रजापतींना शंकराचं महत्त्व कळलंच नाही, तेव्हा तो अपमान वाटला. या उलट 16 वर्षाचे तरणेबाण आत्मज्ञान संपन्न शुकदेव आल्याबरोबर त्यांचे वडील व्यास, त्यांचे आजोबा पराशर, इतर ऋषीमुनी उठले आणि त्या सगळ्यांना अभिवादन केले आहे. म्हणून समर्थ म्हणतात योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांना काही कळतंय, तो समोरच्या माणसांमधलं ज्ञान ओळखू शकतो. अहो जवाहीरच ओळखू शकेल ना की हे रत्न आहे का, हा मोती आहे का, हा हिरा आहे. आणि म्हणून हा जो शुकदेव आहे, शुकदेवांचं ज्ञानत्व आणि सगळ्यांना कळलं आणि म्हणून ते न सांगता उभे राहिले. परंतु ह्या ठिकाणी मात्र जो दक्ष प्रजापती हे त्याला राग आला. त्यामुळे मी देह आहे ह्या भूमीवर बद्ध असतो, तर मी आत्मा आहे हे पक्क ज्ञानी जाणून असतो. म्हणून 20व्या म्हणजे ओळीमध्ये समर्थ सांगतायत की दिसतो तो देहधारी, परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा. हा जो ज्ञानी असतो आणि जो अज्ञानी असतो हा वरवर बघा दोघे सारखेच असतात, त्यांच्या वरच्या ह्याच्यामध्ये स्थितीमध्ये काहीच फरक नसतो. त्यामुळे लोकांना पटकन कळतच नाही की हा ज्ञानी आहे की अज्ञानी आहे. पण ज्ञानीला परत या संसारामध्ये यायचं नसतं, कारण तो आत्मज्ञान संपन्न असतो. उलट बद्धमात्र जो असतो तो ह्या जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकला असतो. ही एक खूप सुंदर ओवी 27वी समर्थ सांगतायत. माध्यानी थुंकिता सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे. सगळ्यांनी लक्षात ठेवावी अशी ओवी आहे. आपण भर दुपारी 12 वाजता समजा जर एखाद्या माणसाने सूर्यावर थुंकला तर काय होईल, तर थुंका आपल्याच अंगावर पडेल. किंवा दुसऱ्याचं आपण वाईट व्हावं म्हणून जर आपण मनात आणलं तर आपलंच वाईट होईल. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाला जन्ममरण नसतं, त्याची ती निर्गुण स्थिती न कळता त्याला जन्ममरण आहे अशी आपण कल्पना करतो आणि त्याच्यावर जन्ममरण लागतो आणि आपल्या मागं जन्ममरण लागलेलं आहे म्हणून ज्ञानी पुरुषास देखील ते असले पाहिजे असं म्हणणं बरोबर नाही असं समर्थ म्हणतायत. म्हणून दुसऱ्याबद्दल कधी वाईट चिंतूच नका, म्हणजे आपलं सुद्धा वाईट होईल.
साधूबद्दल गैरसमज करू नये म्हणून 33 ते 36 ओव्यामध्ये फार सुंदर समर्थ वर्णन करतात. जळोन काष्टाचा आकार अग्नी दिसे काष्टाकार, परी काष्ट होईल हा विचार बोलोच नये. कर्पूर असे तो जळत दिसे, पैसा ज्ञानी देह भासे, प्रयास जन्मविता कैसे कर्दळी उदरी. म्हणजे ते म्हणतायत जळलेला कापूर पुन्हा दाखवता येत नाही. समुद्राला मिळालेली गंगा पुन्हा वेगळी करून दाखवता येत नाही, ती पुन्हा मागे येत नाही. भाजलेलं बी कधीही पुन्हा उगवत नाही. तसा साधू हा जो स्वरूपाकार झाला की त्याचं काही शिल्लक राहत नाही. म्हणून तो करून अकर्ता, भोगून अभोगता असतो. थोडक्यात काय, साधू होऊन साधूला ओळखावं. तसं कपिलाने आपल्या आईला सगळं ज्ञान दिलं, पण शेवटी ती म्हणते, बाळा मला सगळं हे जे एवढं कठीण आहे कळत नाही आहे, मला थोडक्यात सांग. तेव्हा ते आई ती म्हणते, आई तू सत्संग कर. मग सत्संग पडणारे संत कुठून शोधू? आई तू संतांचे गुण जर आपल्या अंगात आणलेस ना तर तुला संत आपोआप भेटतील. अशा प्रकारे समर्थसुद्धा आपल्याला इथे सांगतायत. चौथा जो समास आहे तो जाणं पण निरूपण. समर्थांनी 12 वर्ष तीर्थाटन केलं आणि समाजाचं बारकाईने निरीक्षण केलं. आणि त्यावेळेला म्हणजे हा प्रश्न विचारला एका शिष्याने, पृथ्वीमध्ये लोक सकळ, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक बोंगळ काय निमित्त. आता समर्थ त्याला उत्तर देत आहे, काही दुबळी माणसं सामाजिक विषमतेने खापर प्रारब्ध सांगतात, काही राजकीय माणसं जातीयवादाचा मुद्दा सांगतात. म्हणजे आपल्याला काही आलं नाही की काय करू, आमच्या प्रारब्धातच नव्हतं, आणि अशा प्रकारे ते वेळ मारून देतात. समर्थांनी खूप चिंतन करून सांगितलं आहे की गुणांमध्ये विषमता आहे म्हणून समाजामध्ये विषमता दिसते. शेजारच्या मुलीला मार्क्स चांगले 10वीमध्ये चांगले पडले नाहीत की वडील लगेच म्हणतात, काय करणार हो, हल्ली भ्रष्टाचार आहे, सगळीकडे लबाडपण आहे. पण म्हणजे माणूस त्या मुलीने अभ्यास केला नाही ह्याच्यावर तिच्यावर खापर फोडत नाही. माणूस शिकत नाही, बुद्धीचा वापर करत नाही, प्रयत्नवादी नाही, आळशी आहे म्हणून तो दरिद्री आहे. या उलट विद्या, हुशारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य, परिश्रम यामुळे माणूस वैभव संपन्न होतो. म्हणून लक्षात ठेवावं की आपल्याला जर का अपयश आलं तर दोष न देण्यात आपण आपलंच आत्मचिंतन करावं की आपला जो प्रयत्न आहे हा प्रयत्न बरोबर नाही आहे. गुण नाही, गौरव नाही, सामर्थ्य नाही, महत्त्व नाही, कुशलता नाही, तर्क नाही, प्राणीमात्रांशी, असं समर्थ सांगतायत. 17व्यामध्ये सांगतात, या कारणे उत्तम गुण त्याची भाग्याचे लक्षणं, लक्षणे विण अवलक्षणं सहजची झाले. म्हणून उत्तम गुण अंगी आणणं हेच भाग्याचं लक्षण आहे. हे लक्षण जेथं नाही तिथे अवलक्षण हे स्वाभाविक आहे. अशा ह्या लागोपाठ 2 ओव्यांनी आपल्याला समर्थांनी जागं केलं आहे. आपण जर निसर्गामध्ये पाहिलं तर पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा गुणवत्तेनुसार विषमता दिसते. बघा, काही कुत्री इतकी भाग्यवान असतात की त्यांना राहायला वेगळं घर असतं, त्यांच्याकरता वेगळी गाडी असते, त्यांच्याकरता एक वेगळा नोकर असतो, आणि त्यांची बडदास्त खूप चांगली ठेवतात. पण अनेक कुत्री अशी रस्त्यावरती हिंडत असतात. त्याच्यामुळे पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा गुणवत्तेप्रमाणे काही कुत्री तर आता आपल्या सैनिकांमध्ये चोर शोधण्याकरता म्हणून लाख रुपयाची असतात, पण त्यांचं कार्यही खूप मोठं असतं. जसं बैल, घोडा, कोंबड्या ह्यांच्या किमती कशा वेगवेगळ्या असतात, सारख्या नसतात. साधं मोठं गुलाबाचं फूल आणि सदाफुलीचं फूल, गुलाबाचं फूल महाग म्हणजे मिळतं, परंतु ते सगळे घेतात, सदाफुलीकडे कोणी बघतही नाही. अशा प्रकारे गुणवत्तेवरती सगळं अवलंबून असतं. गुण ज्याच्या अंगात असतात तर माणूस त्या गुणाकडेच आकर्षित होतो. प्रपंचात काय किंवा परमार्थात काय जाणणे नेणणे हे आवश्यकच आहे. आणि म्हणून जनामध्ये जो जाणता त्यास आहे मान्यता, कोणी एक विद्या असता महत्त्व पावे. न सांगता माणसं त्याच्या मागे लागतात. कारण काय की त्याच्याकडे ज्ञान आहे. म्हणून दोन्ही ठिकाणी जाणणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्ञानाला मानलं जातं, नेमता हा अज्ञानी जीवन व्यर्थ घालतो. आणि स्वतः ते स्वरूप जाणणे हे सर्वश्रेष्ठ जाणणे आहे, असं म्हणून समर्थांनी हा समास संपवला आहे. जाणणे म्हणजे स्मरण, नेणणे म्हणजे विस्मरण, दोहीमध्ये कोण प्रमाण शहाणे जाणती, असं समर्थ सगळ्यात शेवटी म्हणतायत. 5वा समास जो आहे तो अनुमान निरसन त्याचं नाव आहे. पिंडी ते ब्रह्मांडी अशी एक म्हणण्याची फॅशन आहे. ते सर्व कसं भ्रामक आहे असे इथे समर्थ सांगतायत. 41 ओव्यांपैकी पहिल्या 36 ओव्या प्रश्नाच्या आहेत, तर शेवटच्या 5 मध्ये शिष्याचं समाधान समर्थ करतायत. ब्रह्मांडामध्ये एकंदर 3.5 कोटी भूत, 3.5 कोटी मंत्र, 3.5 कोटी तीर्थ, 33 कोटी देव, 9 कोटी देवता असे सगळं शास्त्र सांगते इतके आहे. पण ते सर्व मग आपल्या पिंडात आहेत का? म्हणून ब्रह्मांडामध्ये सगळं आहे म्हणजे पिंडात आहे असं होऊ शकत नाही. ब्रह्मांडातील आकाश म्हणजे शरीरातील पोकळी, ब्रह्मांडातील वायू म्हणजे आपला प्राण, आप म्हणजे अश्रू, वीर्य, रस वगैरे.
मग ब्रह्मांडाला अग्नी म्हणजे आपल्या पोटातला जठरांनी वगैरे. पृथ्वीमध्ये ब्रह्मांडातील पृथ्वी म्हणजे आपल्या म्हणजे पर्वत, शिखरं, हाडं, उंचवटे वगैरे. सृष्टीची उत्पत्ती ब्रह्मदेव करतो, पण मग त्याला कोणी निर्माण केलं हा पुन्हा प्रश्न पडतो. विष्णू पालन करताय, रुद्र संहार करताय, ब्रह्मांडाचं मन म्हणजे चंद्र. मग 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 चंद्राचं मन काय? नारायणाचं हे म्हणजे चित्त. आपला देह हा पंचभूतांचा आहे, तर ब्रह्मांड ही त्याचेच आहे, हा खरा सिद्धांत आहे. म्हणून सगळ्या ओळमध्ये समर्थ सांगते आहे की जे पिंडात आहे ते ब्रह्मांडामध्ये असणं शक्य नाही. म्हणून मग काय आहे तर 5 भूते ते ब्रह्मांडी आणि 5ची वरती ती पिंडी, याची पहावी रोकडी प्रचिताता. म्हणजे पंचभूतांचा हा देह आहे, तशीच पंचभूतं आणि ह्या ब्रह्मांडात पण आहे, आणि हे एकच फक्त साम्य आहे. बाकी पिंड आणि ब्रह्मांडामध्ये एकता नाही. 5वा देह ब्रह्मांड रचना, तेथे प्रतीत कैसी येती मना, पंचभूते ब्रह्मांडी जाणा तेची पिंडी, हे संकेत कुपरीत सांगितलंय. मानवाचे मन हे विश्वमनाशी जोडणं हाच खरा परमार्थ आहे. देहाचं संचालन करणारा विश्वात्मा त्यालाच संत ब्रह्म, ईश्वर, भगवंत, देव असं म्हणतात. पिंडी ते ब्रह्मांडी असा विशाल अर्थ आहे. बाकी सर्व देवता गौण काल्पनिक आहेत असं म्हणून समर्थांनी हा 5वा समास संपवलाय. समास 6वा, गुण रूप निरूपण. या समासामध्ये समर्थांनी विश्वमनाचं वर्णन केलंय. बघा, परीक्षितीला शाप मिळाला की 7 दिवसात तुझा मृत्यू होईल, आणि म्हणून त्यांनी सर्व राजवस्त्र वगैरे आपल्या राजवाड्यात ठेवली आणि तो गंगेच्या किनारी आल्या. आणि तो आल्याबरोबर गिरीकेंद्रात असणारी, हिमालयाच्या आजूबाजूला गिरीकेंद्रात असणारे सगळे ऋषीगण आणि त्याला बघायला, त्याला भेटायला देवदेवता सगळेजण आले. मग त्यावेळेला काय आपल्यासारखे मोबाईल्स होते का? मग त्याला कसं कळलं की हा राजा आलाय म्हणून? त्याचं कारण असं की एक विश्वमन असतं, आणि हे विश्वमन जे असतं, कारण भगवंताची पावलं त्या परीक्षित राजाच्या हृदयामध्ये उमटली, आणि त्याच पावलांनी सगळ्यांना सांगितलं की हा असा असा आला आहे परीक्षित राजा, आणि त्याला तुम्ही मदत करा. आणि म्हणून सगळ्यांची जाणीव जी एक आहे, ती जाणीव कशी एक आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी समर्थ सांगतायत. आणि म्हणून सगळेजण गोळा झाले, आणि सगळ्या ह्या विश्वमनामुळे जेव्हा आपण आपलं मन विश्वमनाशी जोडतो त्यावेळेला वेगळं कोणाला काही सांगावं लागत नाही, आणि या जाणीवेने सर्व चराचराला व्यापलेलं आहे. आपलं मन सूक्ष्म आपण केलं तर जाणीवेची संवेदना आपल्याला अनुभवता येते. बघा, खूपदा आपण एखाद्याची अगदी प्रखरतेने जर आठवण काढली तर आपल्याला तो कुठल्या तरी रूपात भेटतो, त्याचा फोन तरी येतो किंवा समोर तरी दिसतो. त्याचं कारण असतं की त्याच्याने आपली जाणीव एक होते, आणि जाणीवेची संवेदना अनुभवता येते. कशी? तर ज्ञानेश्वरांनी अचेतन भिंतीलाच चालवलं. ज्यावेळेला चांगदेव तिथून येत आहेत वाघावर बसून, तर ते उन्हात बसले होते भिंतीवर, चल बाई भिंती म्हणून त्या भिंतीला चालवलं, कारण भिंतीची आणि त्या ज्ञानेश्वर माऊलींची जाणीव एक झाली. आणि म्हणून नामदेवांनी विठ्ठलाच्या पाषाण मूर्तीला दूध पाजलं, कारण ते विश्वरूप जाणीवेशी एकरूप झालं. आपली जाणीव व्यापक करणे हाच खरा परमार्थ आहे. अचेतन आणि सचेतन ह्या दोन्हीतही ही जाणीव आहे. योगी अरविंद तर म्हणतात की अगदी दगडात सुद्धा जाणीव आहे, पण ती फक्त अचेतन, ती फक्त कशी आहे तर ती प्रखरतेने दिसत नाही, पण उत्क्रांत होता होता त्यात तो दगडसुद्धा सजीव होऊ शकतो, असं योगी अरविंदांनी म्हटलेलं आहे. प्राणी, वृक्ष, झाडं या सगळ्यामध्ये जाणीव आहे, आणि ह्याचा सगळ्याचा व संगीताचा परिणाम होतो असं शास्त्रांनी आता मुळमुळ शोधच लावला आहे. कणखलला जेव्हा रामकृष्ण आश्रमामध्ये मी माझी मैत्रीण गेलो होतो, तेव्हा गायींच्या गोठ्यामध्ये सुंदर सुंदर भजनं, रामनाम लावलेलं होतं. आम्ही विचारलं का बरं? तेव्हा ते म्हणाले की ही ऐकून एक म्हणजे सात्विक दूध मिळेल, आणि दुसरं म्हणजे दूध जास्त मिळतं. म्हणजे ह्या सगळ्याचा परिणाम ह्या गाई म्हशींच्या दुधावर आणि त्यांच्या मनावर सुद्धा कसा होतो. आणि ह्या गुणरूप समासामध्ये समर्थांनी आपल्याला 3.5 वर्षापूर्वी हे सगळं सांगून ठेवले. हे विशेष आहे, म्हणजे आज त्याचा शोध लागला आहे, पण समर्थांनी त्याच वेळा सांगितलंय. मूळ माया शक्तिरूप असून तिच्यातून गुणमाया म्हणजे 3 गुण निर्माण झाले. प्रथम 3.5 मात्रांचा ओंकार प्रगट झाला, यालाच हिरण्यगर्भ किंवा शब्दब्रह्म म्हणतात. संतांचं हेच नाव. सृष्टीमध्ये सर्व रूपे केवळ त्रिगुणांचा खेळ आहे. काळा पांढऱ्या रंगातून पारवा रंग तयार होतो, तर पिवळ्या रंगातून हिरवा रंग तयार होतो. याप्रमाणे त्रिगुणातून 84 लक्ष जीवयोनी निर्माण झाल्या, हे सांगून समर्थांनी हा 6वा समास संपवलाय. समास 7वा, विकल्प आपलं निरसन. संकल्प विकल्प हे मूळ मनाचं कामच आहे, त्यामुळे शिष्याच्या मनात जे विकल्प आहेत त्याचं निरसन ह्या समासामध्ये समर्थ करतायत.
समासाची सुरुवात शिष्याच्या प्रश्नाने होते की आधी सूक्ष्म की आधी स्थूल, असं म्हणजे हा प्रश्न आणि शिष्याने विचारले. बा पूर्वी आपण म्हणायचो की आधी कोंबडी की आधी अंड, असं मला वाटतं एक गाणं पण आहे, आता मला आठवत नाही आहे, पण अशा प्रकारचं गाणं पण आहे. आणि हाच प्रश्न विचारले की आधी स्थूल आहे एक, तरी मग अंतःकरण पंचक, जाणतेपणाचा विवेक स्थूळा करता. म्हणून अगोदर काय, अगोदर सूक्ष्म जन्माला आलं की स्थूल जन्माला आलं, आणि ह्या सगळ्याचा उहापोह या समासामध्ये समर्थ करतायत. रेशमाचा किडा प्रथम कोष तयार करतो आणि मग स्वतःला आत कोणतो. रेशमाचा किडा म्हणजे सूक्ष्म, आणि तो घर तयार करतो, म्हणजे हे झालं स्थूल. त्याप्रमाणे आधी सूक्ष्म निर्माण होते आणि मग स्थूल, त्यामुळे मग स्थूल निर्माण होते. वासनेमुळे आपला जन्म होतो आणि आपण जन्माला आल्यानंतर मग आपण घर बांधतो, आणि अशा प्रकारे पहिल्यांदा आपण जन्माला येतो म्हणजे सूक्ष्म जन्माला येतो, आणि मग स्थूल जन्माला येतो. म्हणून समर्थ म्हणतात 8व्या ओळीमध्ये, तव श्रोता पुसे आणिक जी आठविले काही एक, जन्ममृत्यूचा विवेक मज निरूपावा. जन्म आणि मृत्यू बद्दल मला सांगा, मेल्यावर परत जन्म आहे का? जसं झाडावरून पडलेलं फळ झाडाला चिकटत नाही, वाळलेल्या लाकडाला नवीन कोंब येत नाहीत. हे सर्व प्रश्न त्यांनी विचारले, आणि ह्याचे उत्तर समर्थ आता आपल्याला 36व्या ओळीमध्ये देत आहेत. आणि ते म्हणत आहेत की तैसे तया जयास ज्ञान झाले, तेथे ती चुकेच तरले, ज्याचे बंधनही सुटले तोची मुक्त. समर्थ म्हणतायत की जो आत्मज्ञान संपन्न आहे, ज्याला आत्मज्ञान झालं आहे, ज्याला मी कोण हे कळलं आहे, त्याला परत जन्म येत नाही, तो मुक्त. आणि 38 ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, नेणे दुसऱ्याची तळमाळ, ते मुख्य ते मनुष्य परदुःख चितळ, तैसाचे हाही केवळ अनुभव जाणावा. 38 ओव्यामध्ये एक वेगळीच त्यांनी म्हणजे विषय मांडतायत की आत्मज्ञान ज्याला झालं आहे त्याला समाजाचं दुःख बघवत नाही, त्यासाठी ते झटतात. अज्ञानी वासनेमध्ये अडकलेला असल्यामुळे, कल्पनेमध्येच बांधलेला असल्यामुळे त्याला परत जन्म घ्यावा लागतो. परंतु हे जे संत असतात, एखादं संकट आलं की ते धावून निघतात. आता त्याला या ठिकाणी मला एक आठवण होते, त्यावेळेला ज्यावेळेला गंगेला महापूर आला आणि गावोच्या गावं वाहून गेली, आणि त्यावेळेला आम्ही ऋषिकेशला होतो, तेव्हा आदरणीय किशोरजी व्यासांनी मुळी एक ह्याची संस्थापेक्षा काही लोकांना एकत्र केलं आणि त्या गावात पाठवलं, आणि किती किती लोक आजारी पडलेत, किती किती लोकांचं काय काय नुकसान झालं आहे, किती किती लोकांची गुरं वाहून गेलेत, घरं वाहून गेलेत, निर्घर झालेत. आणि अशा लोकांची त्यांनी एक यादी तयार केली, आणि त्यांनी शपथ पाहिली की माझ्या शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत ह्या सगळ्यांना मी मदत करीन, वाटलं तर मी भिक्षा मागीन, आणि ज्या गर्भाशी स्त्री आहेत त्यांनाही मदत करीन. तेव्हा त्यांची ती तळमळ मी अगदी माझ्या डोळ्यांनी पाहिली. असे हे संत असतात. आणि आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा समर्थ या 49 म्हणजे ओवीत सांगतायत, आणि तो मुद्दा म्हणजे असा की भोळा भाव सिद्धी जावं, या हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेक जाणावा. म्हणजे आपल्याकडे बघा, एक गोष्ट सांगते मग तुमच्या लक्षात येईल. एकाला 4 मुलं असतात, आणि एक जण त्यांच्या घरी जातात. ते वडील त्यांची अभिमानाने ओळख करून देतात, हा माझा डॉक्टर आहे, हा माझा वकील आहे, हा माझा इंजिनियर आहे. मग हा चौथा काय करतो, हा छोटा आहे, अहो हा निर्बुद्ध आहे, ह्याला काही येत नाही, म्हणून मी ह्याला ठरवलं आहे की ह्याला परमार्थात घालायचं, हा देवदेव करेल. म्हणजे लोकांची अशी गैरसमज आहे की ज्याला काही येत नाही त्यांनी परमार्थ करावा, हीच मुळात खूप चुकीची आहे. म्हणजे बघा, लहान मुलांसारखं भोळा भाव असावा, सरळ मन असावं परमार्थामध्ये, पण मूर्खपणा नसावा, बावळटपणा नसावा. निर्बुद्ध लोकांचा परमार्थ नाही. परमार्थाला विद्वत्ता व व्यवहारी स्वार्थी बुद्धिमत्ता लागत नाही, कबूल आहे, परंतु सारासार विचार करून सार निवडण्याची शक्ती असल्याशिवाय आत्मज्ञान होणार नाही. आणि म्हणून जाणतेपणा हवा, नेणतेपणा नको, ज्ञान हवं. निर्बुद्ध माणसाला परमार्थ जमणार नाही, असा सुंदर उपदेश आणि ह्या ठिकाणी समर्थांनी केलेला आहे. आणि त्यानंतर आता 8वा देहांत निरूपण ह्या ठिकाणी समर्थ करतायत. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. याचे उत्तर आता श्री समर्थ या देहांत निरूपणामध्ये आपल्याला सांगत आहे, तो आपण बघूया. समर्थांनी मागील समासातील अंतःकरण पुन्हा कसं जन्माला येतं या प्रश्नाचं तर्कशुद्ध उत्तर या समासात दिले. त्यांच्या मते वासना ही अत्यंत सूक्ष्म असून ती देह सोडल्यानंतर वातावरणात शिल्लक राहते. ज्याप्रमाणे वाऱ्यामुळे ढग हलतात त्याप्रमाणे माणसाचे वासनात्मक अंतःकरण वायूमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं. मेलेला माणूस पुन्हा जिवंत होणं, परकाया प्रवेश करणं, या सर्व गोष्टी अत्यंत सूक्ष्म आहेत.
अज्ञानी माणसाला त्या जरी दिसत नसल्या तरी साधनेमुळे ज्याचे मन सूक्ष्म झाले आहे त्याला ते जाणवते. समर्थ एक सुंदर उदाहरण देतात. वारा कधी गार असतो, कधी गरम असतो, कधी सुगंध वाहून येतो तर कधी दुर्गंध वाहून येतो. याचा अर्थ असा की स्थूल प्रकृतीतील गुण वारा सूक्ष्म रूपाने वाहून नेतो. सारे मंत्रशास्त्र वायुस्वरूप आहे. केवळ मंत्राने नाग स्तब्ध होतो, काही प्राणी मरतात, काही पक्षी जमिनीवर खेचले जातात, मंत्राने भूते निर्माण होतात, मंत्राने देवदेवता प्रकट होतात. समर्थांच्या मते हा सगळा वायूचा खेळ आहे. वायू ही परमेश्वराची महान शक्ती आहे. पूर्वी गायकाने दीपराग गाताच दिवे पेटत असत, मेघ मल्हार रागाबरोबर ढग गोळा होत असत. ही सगळी वायूची किमया आहे. अंतःकरण सूक्ष्म असून वायू स्वरूप असल्याने ती पुन्हा नवीन स्थूल शरीर तयार करते व जन्माला येते. अशा प्रकारे देहांतानंतर अंतःकरणाला पुन्हा जन्म येतो. म्हणजे जशी मती तशी गती. आपल्या बऱ्याचशा वेळेला आपल्या मनात जे भाव निर्माण असतात, ज्या ज्या वासना असतात त्याप्रमाणे आपल्याला परत जन्म येतो. ह्या ठिकाणी समर्थाने आपल्याला हे सांगितले. यानंतर दशक 9 संदेह निरूपण आपल्याला समर्थ सांगतायत. ईशावास्य इदम सर्वम यत्किंचित जगत्या जगत. या विश्वात जे काही आहे ते सर्व परमेश्वराने वेष्टिलेले आहे. सदा सर्वत्र सर्वदा भगवंत आहे. तुम्ही काय करता, तुम्ही काय खाता हे सतत तो पाहत असतो. ह्याची आठवण आपल्याला हे उपनिषद हा मंत्र आपल्याला करून देतोय. या समासामध्ये शिष्यांच्या मनातील संदेहाचं निवारण इथे समर्थ करतायत. ब्रह्म हे शाश्वत, सूक्ष्म, अपरिवर्तनशील आणि चिरंतन आहे. तर ब्रह्मांड हे परिवर्तनशील, माईक आणि क्षणभंगूर, नाशिवंत आहे. मग या ब्रह्मामध्ये ब्रह्मांड शिरलंच कसं हा प्रश्न शिष्यांनी विचारलाय. तसं आकाशात ढग, वारा, कचरा, विजा येतात आणि जातात, परंतु आकाश तसंच राहतं. तसंच ब्रह्मामध्ये ब्रह्मांड हे एखाद्या खसखशीसारखं आहे. आपण म्हणतो ना अनंत कोटी ब्रह्मांड नायक, म्हणजे भगवंताच्या रंध्रारंध्रावरती एक एक ब्रह्म आहे. आणि ह्या इतक्या अनंत कोटी म्हणजे अनंत ब्रह्म असलेल्या ब्रह्मांड असलेल्या सगळ्यांचा तो ईश आहे, परमेश्वर आहे. मग त्याच्यापुढे आपलं हे जे ब्रह्मांड आहे हे एखाद्या खसखशीसारखं आहे. म्हणून ब्रह्म येतं जातं, ब्रह्मात काहीच फरक पडत नाही. ब्रह्मांड येतो जातो, त्याचा विनाश होतो, पण ब्रह्म जसं आहे तसंच असतं. म्हणून महान व्यापक ब्रह्म दिसत नाही, यापुढे नगण्य असणारं ब्रह्मांड मात्र दिसतं. समर्थ उपदेश करतात की साधकाने वृत्ती विशाल करायला हवी. इथे मला सावरकरांची आठवण होते. अंदमानला जेव्हा आपण जातो आणि सगळं आपण जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेले या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो, आपल्यामध्ये सुद्धा वीरश्री येते. आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले सावरकरांच्या की माझे तीनही भाऊ, जसा मी शिक्षा काळ्या पाण्याची भोगतोय तसे माझे तीनही भाऊ आणि ही काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहेत. म्हणून त्यांनी एक कविता लिहिली आणि त्यांनी म्हटले, हे मातृभूमी, जर आम्ही 7 भाऊ असतो ना तर हे 7ही जण या मुक्तीसंग्रामात उतरलो असतो. किती विशाल वृत्ती. दुसरं उदाहरण म्हणजे अवकाशयानातून. जेव्हा अवकाशयानातून जेव्हा अवकाशवीर जेव्हा जातो तेव्हा त्यांनी असं त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा आम्ही अंतराळात जातो तेव्हा पृथ्वी एखाद्या कवठासारखी दिसते. मग ती पुढे एखाद्या बोराएवढी दिसते आणि त्याचा आत्ता शोध लागला आहे आणि पुढे ही पृथ्वी दिसत पण नाही. आपण समर्थाने मात्र 350 वर्षापूर्वी आणि ही पृथ्वी वरून कशी दिसते हा सगळा भाग लिहिलेला पाहून मन अगदी आश्चर्यचकित होतं. म्हणजे कारण त्याचं कारण फक्त एक आहे की एकाला जाणलं की बाकी सगळं जाणता येतं. ते म्हणजे हे असंच उदाहरण आहे. समर्थाने हेच लिहिलं आहे, वृत्ती पाहून त्याहून विशाळ करिता ब्रह्मांड बद्री फळ. ब्रह्माकार होता केवळ काहीच नाही. आपण विवेक विशाळला मर्यादे वेगळं झाला, मग ब्रह्मगोळ देखला वटबीज न्याये. अशा प्रकारे हा जो आपलं जे मन आहे, ते आपण विशाल केलं पाहिजे. मी आणि माझं हे मर्यादित न ठेवता, आता मी आणि माझ्या शेजारी, मी आणि माझं जिथे राहतो तो भाग, असं करता करता आपलं मन थोडंसं बाहेर आणून आणि सगळ्यांचा विचार करायची आपण सवय लावली पाहिजे. असा सुंदर सिद्धांत आपल्याला समर्थ या संदेह निरूपणात सांगतायत. 10वा समास स्थिती निरूपण. सुरुवात खूप छान केली. देवळामध्ये जगन्नायक आणि देवळावरी बैसला काक, परी तो देवाहुनी अधिक म्हणू नये की. सभा बैसली राजद्वारी आणि मरकट गेले स्तंभावरी, परी ते सभेहून श्रेष्ठ चतुरी कैसे मानावे.
ब्राह्मण स्नान करून गेले आणि बक तैसेची बैसले, परी ते ब्राह्मणा परीस भले कैसे मानावे, असा सुंदर प्रश्न आणि समर्थ इथे विचारतायत. देवळाच्या कळसावर कावळा बसलाय म्हणून तो काय देवापेक्षा श्रेष्ठ आहे का? तळ्यातून स्नान करून ब्राह्मण ध्यानाला बसलेत आणि जवळ बगळेही बसलेत, मग कोण श्रेष्ठ, ब्राह्मण की बगळे? अशा प्रकारे. आणि राजा बसलाय सिंहासनावर, पण वरती बसलाय एक माकड, मग आता श्रेष्ठ कोण, राजा की माकड? असे हे प्रश्न विचारले की सगळ्यामध्ये श्रेष्ठ कोण? तसंच समर्थ म्हणतायत की भगवी वस्त्र घातली आहेत, टिळेमाळा घातल्या आहेत म्हणून तो भक्त होतो असं नाही आहे. त्याची अंतर्निष्ठा महत्त्वाची आहे. बाहेरचा वेश कसाही असावा. काही अनेक संत लोक असे असतात, अगदी साधे असतात, भगवे वस्त्र पण नसतात, पण ते अंतर्निष्ठ असतात. पण काही मात्र अशी असतात की फक्त बाहेरचाच नुसता वेश असा, एखादा मी लोकांना दाखवण्याकरता म्हणजे मी किती महान भक्त आहे, पण म्हणून काही तो श्रेष्ठ होत नाही, असं समर्थ या ठिकाणी आपल्याला म्हणतायत. म्हणून आत्मज्ञान असेल तर जीवन सार्थकी लागतच नाही, अंतर्निष्ठा ही महत्त्वाची आहे. म्हणून बघा, निर्गुणाची उपासना समर्थ म्हणतायत की निर्गुणाशी आनंद व्हायचा असेल तर आपण निर्गुणाची उपासना करायला हवी. साधनेचे 2 प्रकार समर्थ सांगतायत. एक म्हणजे बहिरंग आणि दुसरा म्हणजे अंतरंग. बहिरंग साधनेने पहिली सुरुवात करायची. पहिल्यांदा माळेवरती आपण जप करतोय, तो माळेवर जप करता करता सवय व्हावी म्हणून आपण माळ घेतली आहे. पण हळूहळू हळूहळू माळेवरचा जपसुद्धा आता कमी करून आपण जाता येता मनामध्ये, आता फिरायला निघालोय आपण, ते इतरांची गप्पा न मारता आपण मुखाने जप करत करत जावं. अशा प्रकारे करता करता ही अंतरंग साधना झाली. म्हणजे बहिरंग साधना करता करता आपल्या समर्थ अंतरंगात उतरायला समर्थ शिकवत आहे. परमार्थ ही दाखवायची गोष्ट नाही आहे, आचरणात आणायची गोष्ट आहे. काही लोक बघा खूप कर्मठ असतात, त्यातच त्यांना अभिमान असतो, त्यातच ते रमतात. काही लोक त्यांना वाटतं, पहा सोहळ्याने मी पूजा करतो आणि म्हणून सगळ्यांना आरडाओरडा करत सोहळं नेसायचं, त्या नातवंडांना शिव्या घालायच्या, त्यांना लांब का नातू जरी पडला तरी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, कारण हे सोहळ्यात आहेत ना वीर. अशा प्रकारच्या कर्मठ जी म्हणजे असं करू नये असं नाही आहे, पण त्याच्यातलं तत्त्व आपण लक्षात ठेवावं. महत्त्वाचं काय आहे, सोहळं महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं म्हणजे आचरण महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्येही जो लहान मुलगा नातू जो पडला आहे त्याला समजा सोहळ्यापासून आपण शिरू तर काही हरकत नाही आहे, कारण त्याचं असं आहे, आपण आता खरा देव कोणचा हे पाहिलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं की देव खरा कोणचा. आणखीन आपल्या ह्याच्यातला जो देव आहे हा आपण फक्त मानतोय, पण खरा देव कोणचा हे आपल्याला कळलेलं आहे. आणि म्हणून कर्मठ जे असतात त्यांना अभिमान वाटतो की आम्ही हेच करतो. समर्थ इथे सांगतायत की आत्मचिंतन करून ब्रह्मस्वरूप व्हावे आणि मगच काय होतं की म्हणजेच म्हणजे तोच खरा श्रेष्ठ. त्याच्याकरता समर्थाने खूप सुंदर उत्तर दिले. रंक होता राजा झाला, बरे पाहता प्रत्ययाला, रंकपणाचा गलबला रंकी करावा. म्हणजे बघा, एक साधा माणूस होता आणि तो म्हणजे भिकारीच म्हणा ना, भिकारी होता आणि त्या भिकाऱ्याचा तो राजा झाला. आता राजा झाल्याबरोबर तो भीक मागेल का? कशाला भीक मागेल, आता तो राजा झालाय. तशी एक गोष्ट आहे, एक चांभाराची मुलगी, पण दिसायला अत्यंत सुंदर होती. आता चांभाराची मुलगी म्हणून तिच्याकडे कोण म्हणजे लक्ष देणार हो, कारण ही बोलून चालून चांभाराची मुलगी. पण ती अत्यंत लावण्यवती असल्यामुळे तिला एकदा राजाने पाहिलं आणि राजाने तिच्याशी लग्न केलं आणि लग्न केल्याबरोबर ती राजाची राणी झाली. आता राजाची राणी झाल्याबरोबर तिच्याकडे सगळे बघायला लागले, जे तिच्याकडे बघत पण नव्हते. अहो, ते DSP आणि SP आणि जे जे कोणी मोठे मोठे सगळे मंत्री आणि सगळे जे जे होते ते सगळे तिला सलाम करायला लागले. त्याचं कारण असं, कारण ती राजाची राणी झाली आहे. त्याप्रमाणे समर्थ म्हणतायत, एकदा आत्मज्ञान झाल्यावर ज्ञानी विधी निषेधाच्या पलीकडे जातो. आपण स्वतः शास्त्र स्वरूप झाल्यावर अभ्यास कशाचा करायचा? स्वतःच अमृत झाल्यावर अमर होण्यासाठी काय बरं करावं लागेल? अमृते सेवावे अमृत, अनंते पहावे अनंत, भगवंते लक्षावा भगवंत कोण्या प्रकारे. म्हणून समर्थ म्हणतायत, एकदा तुम्ही जर का तुम्ही जर अमृताने अमृत प्यावे, अनंताने अनंत पाहावा, भगवंताने भगवंताचे ध्यान करावे, हे घडणे शक्य नसते. म्हणून संत म्हणजे सदा सर्वत्र पूर्णपणे व्यापून असणारे ब्रह्मस्वरूप आहेत. असंत म्हणजे जी कधी नव्हतेच नव्हते ते भासरूप आहेत. ते सदा आहेच आहे, त्याने जे कदा नाहीच नाही ते टाकावे. म्हणजे निर्गुणाने निर्गुणांचा भंग करावा, स्वस्वरूपाने स्वस्वरूपामध्ये रंगून जावे, हे घडणे शक्य नसते. आणि म्हणून ते संत असतात.
त्यांना स्वरूप साक्षात्कार झाला असल्यामुळे त्यांना विधिनिषेध नाही आहे की असंच वागावं तसंच वागावं. जे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जे नियम आहेत ते त्यांना सगळे हे नियम काही लागू पडत नाहीत. म्हणून तात्पर्य काय की असाध्य होता साधनांचा ठावची नाही. म्हणून आपल्या अंगात आपण गुण आणावेत आणि खरा खरा देव कोणचा हे आपण आता ओळखला आहे. त्या खऱ्या देवाची प्राप्ती आपण करून घ्यावी आणि खरा संत कोण आणि असंत कोण हे जाणून जे संत आहेत त्या संतांच्या पायावरती मस्तक ठेवावं आणि आपण काय व्हावं तर आपण त्या संतांसारखंच व्हायचा प्रयत्न करावा. असा सुंदर उपदेश समर्थांनी या 9व्या समासामध्ये दिलेला आहे, हा 10व्या समासात दिला आहे. एवढं सांगून मी तुमची सगळ्यांना नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ.